नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 9, श्रीकृष्ण 8. आजचं रणक्षेत्र अमीन नावाच्या एका अतिशय उंच टेकडीच्या पायथ्याजवळ निवडण्यात आलं होतं. पूर्वेकडून कुरूंची आणि पश्चिमेकडून पांडवांची सेना रणभूमीजवळ दाटत होती. मद्र, मगध, मत्स्य, मथुरा, मालव, वत्स्य, वंग, विदेह, विदर्भ, कुलिंद, किरात, काशी, कोसल, कांबोज, कामरूप, निषाद, आभीर, गांधार, आर्यवर्तातील सर्व देशांचे युद्धोत्सुक योद्धे युद्धाचा शेवट काय होणार या साशंकतेनं कुरुक्षेत्राभोवती ताटले होते. एकनिष्ठेनं लढण्यासाठी सिद्ध झाले होते. शाकल, गिरिव्रज, विराटनगर, अवंती, प्रयाग, ताम्रनगर, कुसुमपूर, कुंडीनपूर, चंदनावती, काष्ठमंडप, वाराणसी, अयोध्या, चंपावती, महिष्मती, पुष्करावती, सर्व राजनगरांचे विविध रंगांचे वेगवेगळ्या आकारांचे सर्व राजध्वज रणक्षेत्राला मानवंदना देत डौलू लागले. आज कुरु सैन्यानं सूर्यबिंबासारखा गोलाकार आकार घेतला होता. कितीतरी योजन घेराचा हा गोल सेनापती कर्णाच्या जैत्ररथाच्या मागं पसरला होता. त्या राधेयानं आपल्या जैत्ररथाला वंदन करून प्रदक्षिणा घातली. डोळे मिटून तो सूर्यस्तोत्र म्हणत होता. मृत्यूदेव यमाचं वाहन असलेल्या महिषासारखा आकार घेऊन पांडवांचं सैन्य अर्जुनाच्या नंदीघोष रथामागं आज उभं होतं. त्याचं शेवटचं पथक सरळ अमीन टेकडीच्या पायथ्याशी जाऊन भिडलं होतं. मनगटात निशिगंधाच्या टप्पोऱ्या कळ्यांच्या माला करकचून बांधलेला कर्ण, शूल, तोमर, पट्टे, गदा, दिव्यास्त्र, खड्ग, चक्र, भिंदीपाल, शतग्नी आणि असंख्य प्रकारच्या बाणांच्या भात्यांनी ज्याचा पार्श्वभाग ठासून भरला आहे अशा साखर दंडांकी ध्वज माथ्यावर मिरवणाऱ्या आपल्या जैत्ररथात आपला उजवा पाय पायदंडीवर ठेवून चढला. त्याच्या भारानं कचलेल्या रथावरच्या घंटा लडलडताना किनकिनल्या, पुष्पमाला डोलल्या. माथ्यावरच्या हत्तीच्या साखळदंडाचं सुचिन्ह अंगावर असलेला ध्वज क्षणभर कचून पुन्हा ताठ झाला. तो वीर सेनापती रथारूढ होताच त्याचा सारथी शल्य रथनिळावर झेपावला. त्यानं त्याच्या हस्तिदंतासारख्या शुभ्रधवल दिसणाऱ्या उंच पुष्ट घोड्यांचे वेग हाती घेतले. त्यातला एक घोडा खूप उंच होता. व्याघ्र चर्मानं वेढलेल्या घुमटात खोचलेला प्रतोद उपसून शल्यानं हातात घेतला. शल्य पांडवांचा मामा, सारथी. मी स्वतःशीच हसलो. काळानं शल्यावर फार मोठा सूड उगवला होता. पांडव सैन्याच्या अग्रभागी उभ्या असलेल्या अर्जुनाला मी रथारूढ व्हायला सांगितलं, पण तो तसाच उभा राहिला. मी रथारूढ होऊन हाती वेग व प्रतोद घेतल्याशिवाय तो आज नंदी घोषावर चढणारच नव्हता. क्षणभर हसून मीही नंदी घोषावर पाय ठेवला. जाणीवपूर्वक डावा. हातात आसूड पेलून त्याचा अवकाशात दमदार आवाज काढला. रथारूढ होऊन मी माझ्या शुभ्र पाचजन्य शंखातून युद्धप्रेरक बोल काढताच अर्जुनही रथारूढ झाला. आपल्या देवदत्त शंखातून तो माझ्या बोलांचं स्वर अचूक अनुकरण करू लागला. आज पहिल्यानंच आमच्या सेनेनं आमच्या दोघांच्या नावांचा जयघोष करून कल्लोळ माजवला. त्या जयघोषांचे आवाज अमीन टेकडीच्या भक्कम भिंतीला थडकून पुन्हा पांडव सेनेत घुमू लागले. कुरुक्षेत्राचा परिसर निनादून गेला. आकाश अजूनही कोंदटलेलंच होतं. कुरुक्षेत्रावरच्या निळ्या छताला भेदून जाणाऱ्या नेहमीच्या जयघोषांच्या तुमुल आवाजानंच ते आता कधीतरी निवळलं तर निवळणार होतं. पांडव सैन्यातील जयनाद ऐकताच कुरूंचा तो सेनापती सरसरत फुलणाऱ्या सूर्यफुलासारखा एकदम फुलून निघाला. आता तो केवळ कर्ण नव्हता, राधेय नव्हता, कौंतेय नव्हता. नाती तर त्यानं कवच कुंडलांसारखी केव्हाच दूर सारली होती. तो होता केवळ सेनापती, केवळ जाळता सूर्यपुत्र. त्यानं क्षणभर पूर्वेकडच्या कोंदटलेल्या क्षितिजाकडे पाहिलं. आपला टप्पोरा शुभ्र हिरण्यगर्भ शंख दोन्ही हातांच्या विशाल पोकळीत घट्ट पकडून त्यानं मागं पसरलेल्या कुरु सैन्याच्या गोलाकृतीवर एकदा दृष्टी टाकली.
दुसऱ्याच क्षणी पुष्ट हत्तीच्या पायांसारखा दिसणारा त्याचा कंठभाग स्फुरून निघाला. रक्तमय धमन्या ताठरल्या. आपल्या विशाल छातीत अवतीभोवतीची हवा कोंडून तो तिचे योद्ध्यांच्या अंगावर रोमांच उभे करणारे, प्रत्यक्ष मलाही अपरिचित असलेले कसले तरी दिव्य बोल मान गगनयामी उठवीत आपल्या हिरण्यगर्भ शंखातून एक लग बाहेर काढू लागला. दुधुंबी, नगारे, मृदुंग, डिंडीम या रणवाद्याचा आवाज भेदूनही त्याच्या शंखांचे बोल मला पांडव सेनेपर्यंत स्पष्ट ऐकू येत होते. ते ध्वनी नव्हतेच, सळसळणाऱ्या आवेगी प्रकाशलाटाच होत्या त्या. आपल्या उजव्या हातातील विजय धनुष्य पुन्हा पुन्हा उंच उंचावीत आरोह, आक्रम अशा घोषणा देत तो पर्वकालातील खवळलेल्या समुद्रासारखा गर्जना करीत येऊ लागला. पिसाट अरण्य वाऱ्याचं मृत्युगीत बरोबर घेऊन येऊ लागला. विजेचा लोळ बनून सभोवतीचा भूभाग जाळणारा ज्वालामुखी बनून येऊ लागला. झाकाळलेल्या सूर्याचं कुरुक्षेत्राला पोळण्याचं कार्य पुत्र कर्तव्य म्हणून स्वतः पार पाडण्यासाठी प्रति सूर्य होऊन त्या तेवढ्या अफाट कौरव पांडव सैन्यात माझ्याशिवाय एकालाही माहीत नव्हतं की तो साक्षात सूर्यपुत्र आहे. कुरूंचे सैनिक अंगराज म्हणून त्याचा जयघोष करीत होते. पांडवांचे सैनिक राधेय म्हणून त्याच्या पराक्रमाची आपणाला काहीच धास्ती नाही अशी स्वतःची वेडी समजूत घालीत होते. कोणीही त्याला सूर्यपुत्र म्हणत नव्हतं. तरीही आता स्वतःला पूर्ण जाणून घेतलेला तो सूर्यपुत्र अडग, अच्युत, अमित वीर्यवान, अमरशी, अशरण दानवीर चालून येत होता. त्याला संरक्षण देत त्याचे पुत्र वृषसेन आणि चित्रसेन, अश्वत्थामा, शकुनी, दुःशासन, कृप, दुर्योधन, कृतवर्मा सर्व अतिरथी कौरव योद्धेही त्वेषानं पांडव सेनेवर चालून येत होते. मी नंदी घोषातून पुन्हा खाली उतरलो. शिबिरात जाऊन रथकण्याला लावण्याच्या वंगणाची काष्ठनलिका पात्र घेऊन आलो. आमच्या नंदी घोषाला संरक्षण देत भीम, सात्यकी, उत्तमोजा, दृष्टद्युम्न, नकुल, सहदेव, युयुधान यांचे रथ दौडू लागले. धुळीचे प्रचंड लोळच लोळ अवकाशात झेपावू लागले. रणवाद्य, जयघोष, हत्तींचे चित्कार, घोड्यांचं खिंकाळणं, रथचक्रांची घरघर, ताटलेल्या प्रत्यंचांचे टंकार या सर्वांचा मिळून तयार झालेला एक विचित्र संमिश्र आवाज अमीन टेकडीच्या तटबंदीला थडकत घुसून प्रतिध्वनित होऊ लागला. रणभूमीवरच्या खाच खळग्यातून दौडणाऱ्या ईर्षादंडावरील ध्वजा पताका हबके घेऊ लागल्या. आसुडाच्या फटकाऱ्यांचे आवाज घोड्यांच्या खिंकाळण्यात विरू लागले. गरुड पक्ष्यांचे दोन एकमेकांविरुद्ध दिशेने येणारे थवे क्रोधानं एकमेकांवर पंखांची थरकवणारी सनकार ती फडफड करीत भयानकपणे आदळावेत तसे दोन्ही सैन्यांचे योद्धे बाण फेकीत एकमेकांवर भयंकरपणे आदळले. सैन्याला सैन्य भिडलं. युद्धाला तोंड फुटलं. रथातून फेकलेले मैरेयक मद्याचे रिकामे कुंभ कुरुक्षेत्रावर घरंगळत इतस्तता धावू लागले. त्यावरून झेपावताना कित्येक रथांचा तोल जाऊन आणि त्यातच मागचे अश्वसात अंगावर आल्यामुळं अनेक रथांचा चुराडा झाला. कर्णाचा जैत्ररथ धरतीला भयानक हादरे देत त्याच्या हंसवर्णी 5 पांढऱ्या घोड्यांनी असा खेचून आणला की क्षणापूर्वी युद्धभूमीच्या एका कडेवर समोर उभा असलेला तो अरिंदम महावीर पांडव सेनेतील पांचालांच्या हत्ती, घोडे, पायदळ या तिन्ही विभागांनी ठासून भरलेल्या आघाडीच्या फळीत केव्हा घुसला ते कळलंही नाही. तो अभय सेनापती कंठरवानं अशा आरोळ्या देत होता की रथातून वा घोड्यांवरून कोसळलेले कुरु सैनिक त्याला निसटताही बघताच पुन्हा चेतावून उठत होते. मिळेल त्या वाहनावर आरूढ होऊन पांचालांवर झेपावत होते. समुद्राला मिळणाऱ्या महानदानं स्वतःबरोबर असंख्य लाटांचं तांडव नृत्य घेऊन गरजत यावं तसा तो मद्य व रणमस्ती अंगात भिनलेली कुरूंची घोडे, हत्ती व पदाती यांची भानरहित उफाळलेली शेकडो पथकं घेऊन आला होता. त्याच्या उजव्या व डाव्या बाजूला चित्रसेन व प्रसेन आणि त्याच्या पाठीमागून वृषसेन असे त्याचे 3 विक्रमी पुत्र त्रिदळी बिल्वपत्रासारखे त्याला संरक्षण देत डौलत आले होते. किरणांसह सूर्यबिंब अंगावर झेपावून आला आहे की काय असा भास त्यांना एकत्र येताना पाहून पांडव सेनेला झाला. तसा त्याला समोरून येताना पाहून आमच्या मागून उधळलेली इंद्रप्रस्थाची पथकं
थोडा वेळ थांबावीत म्हणून अर्जुनाचा रथ मी मध्येच थांबविला. कारण मला माहीत होतं की माझा रंग आपल्या निळ्या डोळ्यांनी अचूक निरखून तो अर्जुनावरच चालून येत होता. त्याच्या चपळ हालचाली तेच सांगत होत्या. तो जवळजवळ येताच आमच्या थोडंसं पुढं गेलेलं डाव्या हाताचं दृष्टद्युम्नाचं पांचाल सैन्य एकदम आडवं घुसून आमच्या सेनेसमोर उभं टाकलं. दृष्टद्युम्नाला पहिल्या प्रहाराची ही चाल मी रात्रीच नीट समजावून सांगितली होती. त्यानं ठरल्याप्रमाणे आमच्या समोरच आपली पांचाल सेना घुसवून त्या ज्वालामुखीला अंगावर घेतलं. अचानकपणे पांचालांची पथकं समोर आलेली पाहून घायाळ क्रुद्ध हत्ती सरोवरात घुसतो तसा तो सरळ पांचालांच्या पथकात घुसला. हातातील विजय धनुष्य उंच उंचावीत गोल गरगर फिरवत विषारी बाणांच्या संतत मृगधारेसारख्या सरीवर सरी पांचालांच्या अफाट गजपथकांवर वर्षवू लागल्या. विष अंगी भिनलेले हत्ती खवळून इतस्तता सैरा वैरा धावू लागले. त्यांच्या कर्कश चित्कारांनी पांचालांच्या पथकात काय काय चाललं आहे हे कुणालाच समजेना. धुळीचे लोळ कोंदटलेल्या आकाशाला अधिकच कोंदटून टाकू लागले. ज्या पांचाल योद्ध्यांनी द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळी त्याची झालेली भरमंडपातील अवहेलना हास्याची खसखस पिकवत पाहिली होती, त्यांना आता तो सूर्यपुत्र मृत्यूचं रूप घेऊन प्राणभयानं चित्कारायला लावित होता. रसरसलेलं यज्ञकुंड समिधांच्या मोळ्यांची जाळून राख करतं तसे त्याचे अग्निबाण पांचाल वीरांना जाळून काढीत होते. तांबड्या फुलांनी फांद्या फांद्यांवर डवरून गेलेला पलास वृक्ष त्यावर तामसर सारंग पक्षांचे थवेच्या थवे उतरताना जितका रक्तवर्णी व भडक दिसत असेल तितका तो संतप्त राधेय भयावह दिसत होता. पायथ्याजवळच्या दाट कुरणात भडकलेला वणवा सरसरत अरण्याकडे धावतो तसा तो निर्भयपणे पांचालांच्या संरक्षणाच्या फळ्यांवर फळ्या फोडत आपल्या मागून येणाऱ्या वीरांना चेतावणी देत पुढं पुढंच धावत होता. जीवनभर अंगी भिनलेला संभ्रम त्यानं आता दूर सारला होता. आता त्याच्या अंगी केवळ युद्धाची सहजासहजी न उतरवणारी एकमेव मदिरा भिनली होती. तो दौडत आला. कुरणात चरणाऱ्या रानघोड्यांच्या कळपात एखादा क्रुद्ध उपाशी सिंह डरकाळ्या फोडीत घुसावा तसा तो पांचालांच्या पथकात घुसला. केवळ अर्ध्या घटकेतच त्यानं पांचालांची आघाडीची सर्व पथकं उधळून लावली. टोळधाडी सारखेच त्याचे बाण होते. मृगाच्या सतत कोसळणाऱ्या पावसाच्या थेंबांसारखे ते एकमेकांचे शेपूट पकडत अखंड कोसळत होते. हाताच्या चारी बोटांच्या खोबणीत 5-6 मिळतील तेवढे बाण एकदम घेऊन तो एकेका फेकीतच ते सारे अचूक फेकीत होता. डोळ्यांचं पातं लवतं न लवतं तोच अशा असंख्य फेकी त्याच्या अवजड धनुष्यातून चारी दिशांना दौडत होत्या. भात्यातून बाण केव्हा काढून तो ते केव्हा प्रत्यंचेवर चढवून त्यांची फेक केव्हा साधत होता तेच कळत नव्हतं. नदीच्या ओघातील लवाळ पाण्याच्या धारेबरोबर एकसारखं लडलड हलत राहतं तसे त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही डोळे फेक करताना सतत हलत होते. क्षणाक्षणाला पांचाल पटापट खाली कोसळत होते. एक एक पाऊल मागं सरकू लागले. फळी दुभंगत होती. पांचालांचा नायक दृष्टद्युम्न माघार घेऊ लागला. पांचालांची माघार थोपवावी म्हणून चेदी, सातक्य व इंद्रप्रस्थाची पांडव पथकं त्यांच्या सहाय्यासाठी धावली. पण बाहेरच्या ओढ्याचं पाणी अंगावर घ्यायला तयार नसलेल्या भरतीच्या समुद्रासारखा तो दीर्घबाहू पहिला पांडव त्यांना परतवून लावू लागला. चेदीच्या गजदलात घुसून त्यानं असा काही कल्लोळ माजवला की चेदींना आपला कोण आणि शत्रू कोण हेही कळेना. पहिल्या घटकेतच कर्णानं भानुसेन, चित्रसेन, सेनाबिंदू, तापण आणि शूरसेन या विख्यात पांचाल वीरांना कंठस्नान घातलं. शेकडो हजारो चेदीवीर आणि सात्यक्य त्याच्या उंच रथाखाली रगडले गेले. विजेचा अनिर्बंध लोळ कडाडत गगनमंडलात स्वैर संचार करतो तसा तो चतुरंग दलात हाना मारा असं ओरडत फिरू लागला. मी पांचालांमागूनची अर्जुनाची पथकं हळूच काढून ती संशप्तकांच्या सेनेला भिडवली. अर्जुनाचे अमोघ बाण माझ्या माथ्यावरून सू सू असा सलग आवाज करीत उधळत होते. संशप्तक वाट फुटेल तसे धावत होते. अर्जुनाची सेना त्यांचा पाठलाग करून गाठू लागली. बाण फेकीनं टिपू लागली. श्रीकृष्ण 9. आघाडीची रणफळी फोडून आत घुसलेल्या कर्णाची आणि युधिष्ठिराची गाठ पडली. धर्मप्रिय युधिष्ठिराचा रथ समोर दिसताच
त्यानं पहिल्याच बाणात त्याच्या रथावरची श्वेत पताका सरळ खाली पाडली. तुरा कापून टाकलेल्या मोरासारखा त्याचा रथ कर्णापासून बचावण्यासाठी चपळाईनं हालचाली करीत होता. पण प्रत्येक मुखावर त्याला कर्णच सामोरा जात होता. प्रत्यक्ष अंगावर बाण न फेकता रथाच्या दंडात आणि लाकडी भात्यांच्या तोंडावर कर्ण असे बाण रुतवीत होता की हातात धनुष्य असूनही त्या रुतलेल्या बाणांमुळे युधिष्ठिराला काही हालचालच करता येत नव्हती. बराच काळ युधिष्ठिराची अशी त्रेधा करून शेवटी त्यानं त्याचा सारथी इंद्रसेन याला रथावरून कोसळविला. इंद्रसेन क्षणातच गतप्राण झाला. एकाकी पडलेल्या युधिष्ठिराला सहाय्य करण्यासाठी दृष्टद्युम्न, सात्यकी, द्रौपदीचे 5 पुत्र शिखंडी, भीम व नकुल, सहदेव धावले. त्यांचं भोवती पडलेलं कड तो राधेय असा भेदित होता की त्यांना एकवटून हल्ला करण्याची संधीच मिळत नव्हती. पहिला प्रहर संपत आला तशी आकाशातील अभ्र आता निवळून निघाली. कुरुक्षेत्राची भूमी उजळून निघाली. आपल्या किरणांनी सर्व चराचरात चैतन्य ओतणारा आकाशाचा सम्राट सवितृ पूर्वेला उभा ठाकला. त्याचे उबदार किरण दंडाला स्पर्शताच कर्णानं एक क्षणभर आपलं विजय धनुष्य थांबविलं. डोळ्यांचं मूग करून तो त्या तळपत्या सूर्यबिंबातील तेजोरस घटाघटा पिऊ लागला. त्याची तीच मदिरा होती. त्याचं धनुष्य थांबलेलं पाहून त्याचा सारथी शल्य सुतपुत्र सुतपुत्र म्हणून त्याला सावधानतेचा संकेत करू लागला. शल्याला सत्य माहीत नव्हतं आणि असतं तरी आकलनीय नव्हतंच नव्हतं. सूर्यदर्शन होताच शरीराबरोबर त्या महावीराचं मनही फुलून निघालं. समोरची युद्धभूमी त्या सोनेरी आकाशवीराला कसपटा समान वाटू लागली. क्रौंच पक्ष्यांच्या पिसांसारखे रंगीत बाण फेकत तो प्रबोधक, चेदी आणि पांचाल्यांच्या पथकात शार्दूलासारखा गर्जना करीत घुसला. तो युद्धात गुंतला आहे ही संधी साधून महापराक्रमी भीम, कौरव सेनेतील मद्र, गांधार, सैंधव यांच्या पथकातील हजारो सैनिक भरतीच्या समुद्रानं धुंदपणानं किनारा तोडावा तसे तोडीत चालला. आपल्या शक्तिशाली पुत्राचा घटोत्कचाचा अंत कर्णानं केला याचं शल्य मनात रुतलेला वायुपुत्र भीम सम्रांगणावर कुठं कर्णाचा पुत्र आपल्या भक्कम बाहूंच्या विळख्यात कवटाळायला मिळतो काय याची भिरभिरत्या डोळ्यांनी संधी पाहत होता. आणि त्याला ती संधी मिळाली. संकुल युद्धाच्या धुमाळीत कर्णापासून क्षणाक्षणाला दूर होत चाललेला प्रसेन त्याच्या दुर्दैवानं नेमका भीमासमोरच आला. हिमालयाच्या लांब रुंद आणि उंच शिखरासमोर निषाद पर्वताचं टेकाड उभं असावं तसा तो भीमासमोर दिसत होता. पण निषाद पर्वताच्या भक्कमपणानंच तो भीमासमोरही उभा टाकला. तो विक्रमी कर्णपुत्र भीमाशी अर्धा घटका लढला. पण शेवटी भीमानं फेकलेल्या एका चंद्रमुख बाणानं घायाळ होऊन धर्तीवर कोसळला. तडफडून गतप्राण झाला. प्रसेन पडला, भीमानं पाडला ही वार्ता कर्णोपकर्णी होत शेवटी कर्णाच्या कानांवर पडली. चेदी पांचालांची पथकं दूर सारीत तो भीमाच्या ध्वजावर लक्ष ठेवीत आपल्या गतप्राण पुत्राजवळ आला. त्याचं निचेष्ट कलेवर पाहून त्याच्या हातातील विजय धनुष्य थरथरलं आणि क्षणातच हातातून खाली कोसळलं. प्रसेना म्हणत तो रथावरून धर्तीवर झेपावला. आपल्या पालथ्या पडलेल्या प्रिय पुत्राचा मृतदेह सरळ करून त्याचं धुळीत माखलेलं मुख त्यानं ओंजळीत घेतलं. त्याच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंच्या सरींनी त्या मुखावरची धूळतोडी वाहून गेली. काही जळजळीत तप्त अश्रू कुरुक्षेत्राच्या भूमीत विरले. वर उठून त्यानं क्षणभर आकाशाकडे पाहिलं. त्याच्या उंच देहाच्या विशाल छायेत पडलेला त्याच्या पुत्राचा महानिद्रा घेणारा देह कौरवांच्या प्रेत उचलणाऱ्या पथक प्रमुखांनी उचलला. त्यानं निग्रहानं पाठ फिरवली. जीवनातील सत्य वाटणाऱ्या आभासाकडं, योद्ध्याला ठाई ठाई महापाशात बद्ध करणाऱ्या मायावी जगाकडं, हत्तींच्या गंढस्थळावर सिंहानं झेप घ्यावी तसा तरातर चालत येत त्यानं पुन्हा आपल्या उंच रथावर झेप घेतली. कण्यांची घरघर चालू होती. ठिकठिकाणी असलेले खाच खळगे पार करताना रथाला बसणाऱ्या हादऱ्यांनी त्याच्या रथचक्रातील डाव्या चक्रावरची लोखंडी काढणी आता झिजत चालली होती. पण त्याकडे लक्ष देण्या एवढा समयही त्याला आता नव्हता. क्रोधाग्नी ओकणारे त्याचे डोळे भीमाला शोधित होते. तो कडाडला, मद्रराज शल्या, भीमाला गाठ. शल्याचा आसूड कडाडत पांढऱ्या घोड्यांच्या उन्हात तळपणाऱ्या तजेल पाठीवर उडू लागला.
सम्रांगणाच्या डाव्या दिशेला त्याचा ज्येष्ठ पुत्र वृषसेन आणि नकुल यांची अंगावर रोमांच उभारणारी पंजेफाड झुंपली होती. नकुलासारख्या कसलेल्या पांडव योद्ध्यालाही तो ज्येष्ठ कर्णपुत्र कुठंच हार जात नव्हता. उलट आपल्या पराक्रमाला वाव मिळणारी ही संधी एक निष्ठेनं उपयोगात आणीत होता. नकुलाला संत्रस्त करीत होता. मी कर्णपुत्र वृषसेन म्हणून नकुलाला डिवचून अंगावर घेत त्यानं त्याला एक प्रहारपर्यंत बाणफेकीनं पूर्ण घेरून ठेवलं. जसं कर्णापुढून केलं तसं वृषसेनापुढून पलायन करण्याशिवाय दुसरा मार्गच नसलेला विरत नकुल आपल्या सहाय्यासाठी इकडं तिकडं उत्कंठतेनं पाहत होता. पण अर्जुनासह तीनही पांडव संकुल युद्धात कुठं कुठं लढतायत हे त्याचं त्यालाही कळेना. त्यानं शंख फुंकून मदतीची आर्त हाक देणारे करून बोल काढले. ते ऐकताच पांडवांखालोखाल सैन्यात ज्याचा आग्रक्रम लागत होता तो महापराक्रमी यादव सेनापती सात्यकी नकुलाच्या मदतीला धावला. सात्यकी आणि वृषसेन यांचं घनघोर युद्ध जुंपलं. पण अर्ध्या एक घटकेतच सात्यकीनं एक विषारी लिप्त बाण मारून वृषसेनाला मूर्छित केलं. लढून लढून थकलेला तो ज्येष्ठ कर्णपुत्र शिखरावरून पाषाण कोसळावा तसा धाडकन उभ्यानच रथात कोसळला. चपळाईनं पुढं होत दुःशासनानं त्या मूर्छित वीराला सम्रांगणा बाहेर आणलं. विशेष प्रेमामुळे नव्हे तर दुःशासनाला भीमापासून दूर जायचं होतं म्हणून. चेदींच्या कशातरी सावरलेल्या गजदलावर नरगज कर्ण पुन्हा तुटून पडला. उरले सुरले हत्ती सोंडांची वळवळ करीत आता ची ची चित्कारत सैरा वैरा धावू लागले. दृष्टद्युम्न, उत्तमौजा, सात्यकी, युयुधान कोणताही पांडवीर त्या अग्नीच्या महानदाच्या महालोळापुढं टिकाव धरू शकत नव्हता. आजचा अमर्षी कर्ण सर्वांनाच अनावर झाला होता. वासात्य, निषाद आणि सैंधव यांच्या चतुरंग दलसेनेचा आपल्या गदेनं चुराडा करीत थैथै नाचून भीम दुःशासन दाखवा, दुःशासन दाखवा असा कर्ण कर्कश आरोळ्या देत होता. सुशर्माच्या नेतृत्वाखाली लढणारा सशमतकांच्या सेना रगडीत आमचा नंदी घोष कौरव सेनेचा सूर्यगोल अर्धा अधिक पार करून पुढे आला होता. अमीन टेकडीच्या पायथ्याशी संमिश्र आवाजांच्या आघाताने निनादून गेलेल्या कुरुक्षेत्रावर केवळ तीनच वीर सर्व सेनेत अनिर्बंध फिरत होते. कर्ण, अर्जुन आणि भीम. ते तिघेही कौंतेय होते, एकमेकांचे बंधू होते. त्यांच्याशी लढणाऱ्या सेना माघार घेत धावू लागल्या. ठिकठिकाणी संकुल युद्धाची मधाची पोळी फुटली होती. वसंत ऋतूतील फळांनी लढलडलेल्या पीपर वृक्षावर पक्षांचे थवेच्या थवे झेपावेत तसे दोन्ही सैन्यातील योद्धे पथका पथकांनी एकमेकांवर आवेशानं कोसळत होते. कोण कुठं लढतो आहे याची दाद उंच रथातील पांडव व कर्णादी योद्धे सोडले तर आता कुणालाच लागत नव्हती. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.